नमस्कार, मी दुर्गा पारकर. आज आपण अशा एका ठिकाणी चाललो आहोत सुंदर निसर्ग आणि शेतातील धमाल पाहण्यासाठी. मी कोल्हापूरहून माझ्या माहेरी आले. मेची सुट्टी लागली आणि अचानक प्लॅन ठरला की शेतातील घराची वास्तुशांती करायची आहे. मग काय, दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण गाडी केली आणि शेताकडे निघालो. चला तर मग आपण आता आमचे शेत पाहू. अशा प्रकारे आम्ही प्रत्येकजण एक एक वस्तू घेऊन शेतात निघालो. घागर, पाण्याची बाटली, चुलीसाठी विटा, प्रत्येकाच्या हातात काही ना काही होते. नदीवर चढून येताना मात्र दम भरला. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा. मग बहिणीची थोडी थट्टा केली आणि निघालो. चालताना निसर्ग, शेतातील हिरवाईचा आनंद घेत होतो. पाऊस पडल्यामुळे पाय चिखलात रुतत होते. हळूहळू आम्ही गाद्यातून बाहेर आलो. मग काय, आम्हाला आंब्याचे झाड दिसले. आंबा दिसला की मोह आवरत नाही. माझ्या बहिणीने आणि आमच्या मामांनी आंबे गोळा करून आणले. हे आमचे शेत आणि शेतातील झोपडी. झोपडीत गेल्यावर जो आनंद मिळाला तो वेगळाच होता. कारण झोपडी ही माणसाला एकत्र ठेवते. झोपडी मोडली होती, पण जे आपले पण होते ते घट्ट होते. हे असे आत गेल्यावर चारी बाजूंनी बांबूची पडदी आणि संपूर्ण सामान इथेच होते. नवीन घराची वास्तुशांती झाल्याशिवाय स्वयंपाक करू नये म्हणून इथे स्वयंपाक करायचे ठरवले. मग नवीन घरात निघालो. कितीतरी वर्षांनी घर बांधले होते, त्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला होता. चारी बाजूनी हिरवागार निसर्ग आणि मध्ये घर, हा जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. सगळेजण घराची स्तुती करीत होते. आत गेल्यावर हॉल, किचन, बाथरूम अशा प्रकारे घर बांधले होते, जणू शेतातील फार्म हाऊसच. घर बघून झाल्यावर आम्ही बाहेर आलो आणि पुन्हा एकदा आंब्याची झाडे पाहून मोह आवरला नाही. खाली जमिनीवरही भरपूर आंबे पडले होते, तरीही मी झाडाचा एक आंबा तोडला. त्यानंतर पूजेची तयारी चालू झाली. आणि एकीकडे स्वयंपाकाची तयारी. चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे अप्रतिमच होतो. आई आणि काकी तयारीला लागल्या. आणि इकडे मी चौकटीला तोरण लावून घेतले. त्यानंतर कलश पूजन करण्यासाठी घागर भरून आणायला निघालो. हा पक्ष्यांचा, वाऱ्याचा आवाज पाहून थोडा वेळ वाटले किती सुंदर शेतकऱ्याचे जीवन आहे. ना गाड्यांचा आवाज, ना माणसांची वर्दळ.
शांत, निसर्गरम्य ठिकाण, जणू सर्व जीवनातील टेन्शन विसरून इथेच राहावे. अशा प्रकारे विहिरीतील पाणी भरून घेतले, त्यात हळद कुंकू नारळ घालून घरी घेऊन आलो. नको घाला, नारळ बसणार नाही नाहीतर. राहिला घाला, आता ढुकला की जरासा. मग पूजेला सुरुवात झाली. मी थोडीफार पूजेची तयारी करून दिली आणि स्वयंपाक कुठपर्यंत आलाय हे बघायला आले. स्वयंपाक लवकर होण्यासाठी 3 चुली मांडल्या होत्या. भात, आमटी आणि भाजी आई आणि काकींनी केले आणि मी शिरा करायला बसले. धूर जाऊन डोळ्यातून पाणी येत होते, पण मजा पण तितकीच वाटत होती. आता गॅसवर करून सवय होती. गॅस आला आणि चुली गेल्या. स्वयंपाक झाला, पूजा झाली आणि नवीन घरात अशा प्रकारे दूध उतू घालवले, आरती केली आणि जेवणाची पंगत मांडली. सगळी मिळून जेवण्यात काही वेगळीच मजा असते, नाही का? ओ छान छान आहे हिरवागार निसर्ग. एकदा या निसर्गाच्या सानिध्यात सहज फिरून आलो. दुःखाचे क्षण सारे विसरून या गेलो. दुःखाचे क्षण सारे विसरून या गेलो. मग आम्ही सर्व काही आवरून घरी निघालो. घरी जाताना हा असा निसर्ग पाहिला आणि शहरातील माणसे हे सर्व मिस करतात असे वाटले. नदीची पूजा केली आणि गाडी आली होती म्हणून लवकर आवरून गाडीजवळ आलो. चालून चालून दम भरला होता, पण मजा पण तितकीच आली होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.